इयत्ता चौथीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. एखाद्या शाळेमध्ये चौथीचे गुरुजी विद्यार्थ्यांना शिकवत असतात की मुलांनो 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. लहान लहान चौथीचे मुलं ते ऐकत असतात आणि त्यांना असं वाटतं अरे शिवाजी महाराजांचा जन्म झाला म्हणजे जन्मताच शिवाजी महाराज होते, हे जन्मताच खूप मोठे होते, हे खूप मोठे होते, आपण त्यांच्यासारखं होऊ शकत नाही असं त्या लेकरांना वाटायला लागतं. पण मला असं वाटतं की या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजीराजांचा जन्म कधी झालाही नव्हता आणि तो कधी होणारही नाही. छत्रपती शिवाजीराजांना माँसाहेब जिजाऊंनी घडवलं होतं. आम्ही फक्त शिवजयंती आली की व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती वाक्य फिरवायला लागतो की राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, राजे तुम्ही असायला पाहिजे होते. अरे राजेची आठवण तुला येते मग तू काय झोपा काढायलास का? मला असं वाटतं की शिवाजीराजे कधीही जन्माला आले नव्हते, ते माँसाहेब जिजाऊंनी घडवले होते आणि आज तुम्हाला आम्हाला सुद्धा जिजाऊंच्या पोटी शिवाजीराजा घडवावा लागणार आहे. पण शिवाजीराजा घडण्यासाठी अगोदर जिजाऊ घडले पाहिजे, अगोदर शहाजीराजे घडले पाहिजे. पण आजचे जर शहाजीराजे संध्याकाळी घरी येताना दारू पिऊन जर लेझिम खेळत घराकडे येत असतील तर त्यांच्या घरामध्ये शिवाजीराजे जन्माला कसे येतील? आजच्या जर जिजाऊ हातामध्ये दिवसभर टीव्हीचा रिमोट घेऊन तुझ्यात जीव रंगला पाहत बसत असतील तर आजच्या जिजाऊंच्या पोटी शिवाजीराजा जन्माला कसा येईल? आजच्या जिजाऊंनी, आजच्या शहाजीराजेंनी शिवबाच्या हातामध्ये जेव्हा पुस्तक देतील आणि त्यांचं मस्तक सुधारण्यासाठी प्रयत्न करतील तेव्हा तुमच्या माझ्या घरामध्ये शिवाजीराजा जन्माला येईल. शिवाजीराजा जन्माला येत नसतो, तो घडवावा लागत असतो, तो तुम्हाला आम्हाला घडवावा लागणार आहे. कसं घडवलं जिजाऊंनी शिवबाला? शिवाजीराजांचं वय होतं अवघं 9 वर्ष. 9 वर्षाचे बाल शिवबाराजे महाराष्ट्रामध्ये होते. त्यांचे वडील शहाजीराजे भोसले बंगळूरला होते. बंगळूरवरून शहाजीराजेंनी माँसाहेब जिजाऊंना पत्र पाठवलं आणि सांगितलं की बरेच दिवस झाले शिवबाची आणि आमची भेट नाही, आम्हाला त्यांना भेटावंसं वाटतंय, या की त्यांना घेऊन बंगळूरला. माँसाहेब जिजाऊंनी बाल शिवबाला घेतलं, बंगळूरच्या दिशेनं गेले, निघाले. तिथं पोहोचल्यानंतर सर्व काही नवीन होतं, नवीन ठिकाण होती, नवीन जागा होती, नवीन महाल होता, नवीन माणसं होते, सर्व काही नवीन होतं. अशी संध्याकाळची वेळ झाली. संध्याकाळी जेवण झाल्यानंतर माँसाहेब जिजाऊ 9 वर्षाच्या बाल शिवबाला झोपण्यासाठी सैरा वैरा शोधायला लागल्या. पण शिवाजीराजे मात्र महालामध्ये कुठे दिसत नव्हते. जिजाऊंना चिंता वाटली की शिवबा कुठे हरवलं की काय. त्यांनी शिपायांना आवाज दिला. शिपाई धावत त्यांच्या समोर आले. जिजाऊंनी सांगितलं अरे जा आणि शोधा शिवबाला. शिपाई सुद्धा सैरा वैरा धावायला लागले. चौदिशांना चौबाजूंना सगळीकडे बघितलं पण शिवाजीराजे मात्र कुठे सापडले नाही. आणि थोड्या वेळात धावत एक शिपाई माँसाहेबांच्या समोर येतो आणि म्हणतो माँसाहेब सापडले शिवाजीराजे. लागला शिवाजीराजेंचा पत्ता. माँसाहेब म्हणतात अरे मग सापडले तर कुठं आहेत शिवाजीराजे, या की त्यांना आमच्या समोर घेऊन. तो शिपाई म्हणतो आपल्या महालाच्या समोर एक नाचमहाल आहे आणि नाचमहालामध्ये नर्तकींच्या नाचगाण्याचा कार्यक्रम सुरू आहे. बाल शिवाजीराजे तिथे नर्तकींच्या नाचगाण्याचा कार्यक्रम पाहत आहेत. हे शब्द जसे माँसाहेबांच्या कानावरती पडले ताट दिशा उठल्या. माँसाहेब नाचमालामध्ये नर्तकींच्या नाचगाण्याचा कार्यक्रम सुरू असणाऱ्या त्या बाल शिवबाकडे गेल्या. त्या शिवबाच्या कानाला धरून त्यांना फरफटत महालामध्ये आणलं आणि गरजल्या माँसाहेब खबरदार शिवाजीराजे, यानंतर जर नाच महालात जाल तर. दरबारामध्ये सर्व उपस्थित होते. सर्वांना प्रश्न पडला की अरे एवढ्या मोठ्या जहागीरदाराचा मुलगा, एवढ्या मोठ्या वतनदाराचा मुलगा, शहाजीराजांचा मुलगा, मग जेव्हा नर्तकींच्या नाचगाण्याचा कार्यक्रम यांनी नाही पाहायचं तर पाहायचा कुणी? अरे हे कार्यक्रम तर यांच्यासाठीच असतात ना. मग शिवाजीराजांनी अशी नेमकी काय चूक केली की माँसाहेब जिजाऊंना एवढा राग आला? पुन्हा एकदा त्या दरबारातल्या प्रत्येक व्यक्तीकडे आणि 9 वर्षाच्या कावरा बावरा झालेल्या बालशिवबाकडे पाहून माँसाहेब म्हणाल्या शिवाजीराजे आम्ही तुम्हाला यासाठी म्हणतोय कारण आम्हाला स्त्रियांना नाचवणारा शिवाजी नाही घडवायचा, तर आम्हाला स्त्रियांना वाचवणारा शिवाजी घडवायचा आहे. शिवाजी जो घडत असतो ना ते या संस्कारामधून घडत असतो. हे संस्कार आम्हाला आमच्या मुलामुलींना देता येतील का याचा विचार तुम्ही आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 9व्या वर्षी जिजाऊंनी हे संस्कार केले होते. शिवाजीराजे आयुष्यभर विसरले नाही. कधीच शिवाजीराजेच्या स्वराज्यामध्ये परस्त्रीचा अवमान झाला नाही.